स्पायनल कॉर्ड किंवा मज्जारज्जूच्या जवळच्या सर्जरीज ह्या खूप किचकट आणि सिरियस प्रकारच्या सर्जरीज समजल्या जातात. आतापर्यंत असे काही केसेस आपण जगामध्ये घडलेल्या पाहतो की ज्यामध्ये ऑपरेशन झाल्यानंतर समजण्यात येतं की पेशंटच्या हातापायामध्ये काहीतरी बिघाड झालाय, हालचाली होत नाहीये, कारण मज्जारज्जूला काहीतरी हाताळणी झालेली आहे. परंतु आजकाल या सगळ्या गोष्टी टाळता येतात. सगळ्यात मोठं कॉम्प्लिकेशन आहे हातापायातली ताकद जाणं. हे प्रत्येकाने ऐकलेलं आहे. मणक्याचं ऑपरेशन झालं आणि हातापायातली ताकद गेली. तसं होऊ नये म्हणून आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये इंट्रा ऑपरेटिव्ह न्यूरो मॉनिटरिंग नावाची सिस्टीम वापरतो. ही सिस्टीम पेशंट बेशुद्ध असताना त्याच्या नसा चांगल्या काम करतायत की नाही याचं कॉन्स्टंट मॉनिटरिंग करत राहते, आपल्याला माहिती देत राहते. त्यामुळे आम्ही ऑपरेशन करताना समजा त्या ठिकाणी नसांची हाताळणी व्हायला लागली, काही बिघाड व्हायला लागला, तर कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपल्याला तो बिघाड आधीच पिकअप व्हायला लागतो. पूर्ण बिघाड खराब झाल्यानंतरची जी स्टेज असते त्याच्या आधी आपल्याला थांबता येतं. तर आज आम्ही जे आता ऑपरेशन केलं त्या माणसाला मज्जारज्जूवर दाब होता, त्याला चालायला त्रास होत होता, त्याला हातामधली ताकद कमी झाली होती आणि ऑपरेशनच्या आधी आम्ही जेव्हा मशीन जोडलं तर त्यामध्ये त्याला उजव्या बाजूला हातात आणि पायात इलेक्ट्रिक करंट, विद्युत प्रवाह चांगले येत नाहीयेत असं त्या मशीन्समध्ये दिसत होतं आणि ऑपरेशन संपल्यानंतर ते प्रवाह परत पहिल्यासारखे चांगले झालेत असंही दिसून आलं. म्हणजे पेशंटची सुधारणा झाल्या सुद्धा त्यात कन्फर्म झालं. म्हणजे थोडक्यात आपण कितीही किचकट ऑपरेशन असेल तरी टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याला सेफ करू शकतो. त्यातले जे धोके आहेत त्या मिनिमम लेवलपर्यंत आपण ते धोके आणू शकतो. धोके शून्य कधीही होत नाही, परंतु जे आपल्या हातात आहे ते आपण 100% इथे या हॉस्पिटलमध्ये करतो.